नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। जीएसटी दराचा मद्यप्रेमींना फटका बसणार का? पेट्रोल आणि डिझेलचे काय? चर्चेला ऊत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनुसार 22 सप्टेंबर म्हणजे कालपासून जीएसटीचे नवे दर लागू झाले आहेत। अनेक राज्यांतून जीएसटीचे निर्णयाचे जोरदार स्वागत होत आहे। मोठमोठ्या शोरूमला किमती स्वस्त झाल्याचे फ्लेक्स, पोस्टर हे सुद्धा झळकू लागले। आता या नव्या दरांमुळे सामान्यांना मोठा फायदा होणार असल्याचा दावा केला जातोय आणि जीएसटीच्या नव्या दरामुळे मोठमोठ्या शहरात खरेदीचा उत्साह सुरू झाला आहे। नव्या नियमानुसार आता 5 आणि 18 असे 2च कर टप्पे लागू असतील। या निर्णयामुळे एकूण 375 वेगवेगळ्या उत्पादनांवरील जीएसटी कमी करण्यात आली आहे। त्यामुळे भारतातील सामान्यांसाठी अनेक वस्तू स्वस्त झाल्या आहेत असे स्पष्ट झाले आहे। अगोदर 12% करटप्प्यात येणाऱ्या 99% वस्तू या 5% करश्रेणीत आल्या आहेत। तसेच 28% करश्रेणीत येणाऱ्या साधारण 90% वस्तू 18% करश्रेणीत आल्या असून याचा लोकांना चांगला फायदा होणार आहे। दुसरीकडे सरकारने 40% अशी एक विशेष करश्रेणी आणली आहे। त्यामध्ये तंबाखू, सिगारेट, आलिशान कार अशा वस्तूंचा समावेश होणार आहे। मग मद्य स्वस्त होणार का? नव्या जीएसटी दराचा मद्यप्रेमींना फटका बसणार का? दारू महागणार की स्वस्त होणार? गाड्यांच्या किमती स्वस्त झाल्या, आता पेट्रोल डिझेलचे काय? अशाही चर्चा रंगू लागल्या आहेत आणि सवाल उपस्थित होऊ लागले आहेत। राज्य सरकार मद्यावर व्हॅट आकारतात। देशातील वेगवेगळ्या राज्यांच्या तिजोरीत मद्यावर लावलेल्या कराच्या माध्यमातून मोठी भर पडते। मद्य केंद्र सरकारच्या जीएसटीमध्ये येत नाही। त्यामुळे केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या जीएसटीमुळे मद्य महागणार किंवा स्वस्तही होणार नाही। पेट्रोल आणि डिझेलसुद्धा जीएसटी वस्तू आणि सेवा करच्या कक्षेत नाहीत। त्यामुळे अलीकडील जीएसटी सुधारणांचा त्यांच्या दरांवर थेट परिणाम होणार नाही असा जाणकारांचा अंदाज आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।